फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम मस्त चमचमीत असा बटाटा घालून केलेला सोयाबीन मसाल्याची रेसिपी। तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। एका टोपामध्ये इथे मी 2 चमचे तेल तापत ठेवले। तेल व्यवस्थितपणे तापलं की त्यामध्ये 1 चमचा जिरा टाकून घेतलं। जिरा व्यवस्थित फुललं की त्यामध्ये मी इथे पाव चमचा हिंग टाकून घेतली। त्याचबरोबर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकून घेतला। कांद्याला व्यवस्थितपणे इथे मी परतवून घेतलेला आहे। कांदा थोडा ब्राऊन कलरचा होईपर्यंत कांद्याला इथे चांगलं परतवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मी स्लो केली होती। आता कांदा परतत असताना मी याच्यामध्ये कढीपत्ता सुद्धा टाकून घेतला आणि व्यवस्थितपणे ह्याला परतवून घेतले। कांदा लवकर शिजावा त्यामुळे चवीनुसार मीठ मी आधीच टाकून घेतलेले आहे। मिठाचा अंदाज येत नसेल तर लास्टला मीठ टाकले तरीही चालेल। आता कांद्याला व्यवस्थितपणे मी इथे परतवत आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवली। कांदा व्यवस्थित परतला गेला की लगेचच मी याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला आणि टोमॅटोला सुद्धा मी अर्धा मिनिटभर मीडियम फ्लेमवरती सॉटे करून घेतलं। आता या कांदा टोमॅटोमध्ये मी हे वाटण टाकून घेतलेलं आहे। तर वाटण मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे तरीसुद्धा सांगते। खोबरं, कांदा, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर यांना व्यवस्थितपणे ड्राय रोस्ट करून घ्यायचं। त्याचा बारीक पेस्ट करून वापरायचं आहे। डिटेल रेसिपी चॅनलवर मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तर त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन। तर आता मी इथे वाटण टोटल 2 टेबलस्पून घेतलेले आहे। जे आपले खायचे चमचे असतात त्याच्याने मी 2 चमचे इथे वाटण घेतलं होतं। वाटण अर्धा मिनिटभर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो केली आणि मी आता ह्याच्यामध्ये काही स्पायसेस टाकून घेतले। अर्धा टीस्पून हळद टाकून घेतली। 2 टीस्पून इथे मी कांदा लसूण मसाला म्हणजेच घाटी मसाला टाकून घेतला। 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून काश्मीरी तिखा लाल मसाला आणि 1 टीस्पून चिकन मसाला टाकून घेतलेला आहे। चिकन मसाला टाकल्याने फ्लेवर थोडा चिकन सारखा येतो आणि खायला एकदम उत्तमच लागतं। तर आता ह्या सर्व मसाल्यांना इथे मी मिनिटभर स्लो फ्लेम करून परतवून घेतलेला आहे। असंच ह्याला आधी रोस्ट करून घेतलं आणि मग त्यानंतर हा मसाला व्यवस्थितपणे रोस्ट झाला, एकजीव झाला की मग मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकलं। तर मी पहिला 1 पेला पाणी घेतलं आणि थोड्या थोड्या पोर्शनमध्ये हे पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे। सुरुवातीला अर्धा पेला पाणी मी या मसाल्यामध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे या मसाल्याची कन्सिस्टन्सी थोडीशी लिक्विडी करून घेतली। मग पुन्हा अर्धा पेला पाणी टाकून मसाल्याची कन्सिस्टन्सी अजून थोडीशी लिक्विडी करून घेतली। गॅसची फ्लेम आता मी इथे मीडियम केली होती आणि आता लास्टला पुन्हा मी अर्धा पेला डायरेक्ट पाणी टाकून घेतलं आणि ह्या ज्या मसाल्याची कन्सिस्टन्सी आहे ती एकदम लिक्विडी करून घेतलेली आहे। आता मी इथे या टोपावरती झाकण ठेवले। ते मी 1 वाटी छोटे सोयाबीन घेतलेले होते। सोयाबीनला गरम गरम उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेतले। 5 मिनिटं त्याला तसेच ठेवले। त्यानंतर ते पाणी ड्रेन करून सोयाबीनला स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यातलं सर्व पाणी स्क्वीज करून घेतलेलं आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। ते 4 मिनिटे गॅसची फ्लेम हाय ठेवून मी टोपावरती झाकण ठेवले होते ना, तर आता मी टोपावरचं झाकण काढून घेतलं। एकदा व्यवस्थितपणे या मसाल्याला मिक्स करून घेतलं। ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली, तिलासुद्धा व्यवस्थित एकदा मिक्स करून त्यानंतर पुन्हा टोपावरती झाकण ठेवले 2 ते 3 मिनिटासाठी आणि गॅसची फ्लेम मी हायस्ट ठेवली होती। आता हे जे सोक करून ठेवलेले सोयाबीन्स आहेत ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेतले। इथे मी छोट्या साईजचे सोयाबीन्स घेतले होते। जर का तुम्हाला इथे सोयाबीनसोबत बटाटा वापरायचा असेल तर वापरू शकता। तर मी वापरलेला आहे। तर मी 1 बटाटा अख्खा टाकला आहे सालीसकट। व्यवस्थित बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याच्यानंतर त्याच्या मोठ्या मोठ्या फोड्या करून त्यासुद्धा इथे ॲड करायच्या आहेत। सोयाबीन मसाला शिजण्यासाठी म्हणून मी आता टोपावरती झाकण ठेवले आणि आतमधला मसाला करपू नये याच्यासाठी थोडंसं पाणी वरती टाकून घेतलेलं आहे। पण हे पाणी मी अजिबात भाजीमध्ये मिक्स नव्हतं केलं, तर भाजी खाली करपू नये, तळाशी लागू नये त्याच्यासाठी म्हणून मी हे पाणी टाकलं होतं झाकणावरती। तर हर 5-5 मिनिटांनी मी टोपावरचं झाकण काढत होती आणि भाजी चेक करत होती। जे सोयाबीन टाकून जर का तुम्ही भाजी बनवत आहात तर भाजीला बनायला 5 ते 6 मिनिटं लागतात, पण बटाटे टाकले होते त्यामुळे मला या भाजी बनायला 10 ते 12 मिनिटं लागले। 10 ते 12 मिनिटानंतर या भाजीवरती कोथिंबीर टाकून गॅसची फ्लेम बंद केली आणि गरमागरम ही सोयाबीन मसाल्याची भाजी मी सर्व केलेली आहे। तर हा सोयाबीन मसाला तुम्ही कुलचा, पराठा, चपाती किंवा भात डाळसोबत सर्व करा, खाण्यासाठी उत्तमच लागतो। आणि तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडलीच तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।